नमस्कार, मी अमृता आणि तुम्ही पाहत आहात महासंगर न्यूज। आजच्या व्हिडिओमध्ये आपण माजलगाव तालुक्यातील साखर हंगाम, शेतकऱ्यांनी केलेला संघर्ष आणि कारखान्यांनी केलेला विक्रमी गाळपाचा आढावा घेणार आहोत। माजलगाव मधील 3 प्रमुख साखर कारखान्यांनी पहिला लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना, सावरगाव येथील छत्रपती सहकारी साखर कारखाना आणि पवारवाडी येथील जय महेश साखर कारखाना या सर्वांनी गाळप हंगाम सुरू झाल्यापासून आजपर्यंत तब्बल 5,09,482 मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले आहे। मात्र या हंगामाला एक नाट्यमय वळण मिळाले आहे। युवा शेतकरी संघर्ष समितीने ऊसाच्या दरवाढीसाठी केलेल्या संघर्षामुळे तब्बल 8 दिवस ऊसाचे गाळप बंद राहिले होते। याचबरोबर साखर कारखान्यांसह छोटे मोठे गुऱ्हाळही ठप्प होते, परंतु या संघर्षाचा उपयोग म्हणजे शेतकऱ्यांना भाव वाढीसाठी एक मार्ग मोकळा झाला। धरण भरल्यामुळे यंदा शहराला पाणी, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न, याचबरोबर सिंचनाची भीती यंदा दूर झाली आणि याचा थेट परिणाम म्हणजे ऊसाच्या क्षेत्रात मोठी वाढ। या तिन्ही कारखान्यांबरोबरच गुळ आणि गुळाची पावडर निर्माण करणारे गुऱ्हाळे सुरू असल्यामुळे अतिरिक्त ऊसाची निकडही दूर झाली। यावेळी कारखानदारांनीही दर जाहीर न करता गाळप सुरू केल्यामुळे मोठा संघर्ष निर्माण झाला। दर जाहीर करा नाहीतर गाळप बंद करा अशा ठाम भूमिकेमुळे कारखाने देखील काही दिवस बंद राहिले। मात्र चर्चेनंतर प्रश्न सुटला आणि दरवाढ जाहीर झाल्यानंतर गाळपाला पुन्हा गती मिळाली। जाणून घेऊयात गाळपाची स्थिती मेट्रिक टन मध्ये। जय महेश साखर कारखाना 2,33,782 मेट्रिक टन, लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी कारखाना 1,67,000 मेट्रिक टन, छत्रपती साखर कारखाना 1,08,700 मेट्रिक टन। याशिवाय सोळंके कारखान्याने 82,41,600 युनिट वीज निर्मिती आणि तब्बल 3,76,08,424 सिरप इथेनॉल उत्पादित केल्याची माहिती दिली आहे। आता याबद्दल कारखानदार काय म्हणतात? सर्वप्रथम प्रकाश सोळंके, आमदार व ज्येष्ठ मार्गदर्शक, सोळंके कारखाना। आम्ही शेतकऱ्यांना प्रति टन 2,775 रुपये दर जाहीर केला असून त्यानुसार बिल अदा करण्यात आले आहे। शेतकऱ्यांना सर्वोत्तम दर देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत। यानंतर मोहन जगताप, व्हाईस चेअरमन, छत्रपती साखर कारखाना, यांचे म्हणणे आहे की 1 ते 15 नोव्हेंबर दरम्यान केलेल्या 45,542 टन गाळपासाठी 2,750 रुपये प्रति टन प्रमाणे एकूण 12,52,43,296 रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत। सर्व बिल वेळेवर मिळतील याची हमी देतो। एकूण आंदोलन, चर्चा आणि समाधानानंतर माजलगाव तालुक्यातील साखर हंगामाला वेग आला आहे आणि शेतकऱ्यांच्या हातात वाढीव दर मिळाल्यामुळे त्यांना देखील दिलासा मिळाला आहे। तुमचे याबद्दल काय मत आहे? कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा स्थानिक आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी फॉलो करा महासंगर न्यूजला। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।